आता मी सर्वांची नावं घेत नाहीये. मी आता मागे थोडंसं डोकावून पाहिलं, मुली तिथे तयार आहेत, दागिने साड्या एकदम छान दिसत आहेत. तुम्ही सर्वजण इथे त्यांना पाहण्यासाठी आलेला आहात. मी अप्पासाहेबांना तेच म्हणाले की ते म्हणाले नाही वहिनी, म्हटलं कार्यक्रम होऊ दे, आपण 3-4 गाणी होऊ दे मग मी बोलते. तर ते म्हणाले नाही परत खाली या वरला प्रॉब्लेम होईल, तर वहिनी तुम्ही बोलून घ्या. तर मी 4 तास प्रवास करून आले या कार्यक्रमासाठी आणि मला जर 4च मिनिटं बोलायला दिलं तर हा अन्याय आहे असं मला वाटतंय माझ्यावरती. तर तेवढं जर जरा जास्त बोलले तर कृपया समजून घ्या, तुम्ही राग मानू नका किंवा आता ह्यांचं कधी संपणार असं कृपया मनात काही आणू नका. मला देखील तेवढीच उत्सुकता आहे त्या मुलींची, सर्व मुलींचे जे काही परफॉर्मन्स आहे तो मला बघायचा आहे. खरं तर सांगायचं झालं तर मला आता जेव्हा अप्पासाहेबांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला या, गॅदरिंग आहे आमचं, तर मला अजिबात राहावलं नाही. मला असं वाटतं की गेलंच पाहिजे आपण. याचं एक कारण आहे, हा अप्पासाहेब जळगावचा कार्यक्रम आहे, हा एक महत्वाची बाब आहे. त्यांच्याबद्दल मी अतिशय चांगले आता आपण भरणे मामाने जे सांगितलं कौतुक केलं ते मी ऐकलेलं होतंच, पण त्याहूनही एका शाळेच्या कॉलेजच्या गॅदरिंगला जायला मी नेहमी तयार असते, उत्सुक असते. कारण मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवतात, मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात आणि मी देखील अशीच प्रत्येक गॅदरिंगमध्ये किंवा शाळेच्या किंवा कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला आहे. नाटक असो, डान्स असो. मला असं वाटतं की डान्स करायला प्रत्येकाला आवडतं, प्रत्येक व्यक्तीला वाटतं म्युझिक लागलं की आपण पण थोडासा ताल धरावा, पण बऱ्याच लोकांना येत नाही. प्रत्येकाला वाटतं डान्स आला पाहिजे म्हणजे माधुरी सारखा किंवा ऋतिक रोशन सारखाच आला पाहिजे, तो टेक्निकली अगदी करेक्ट, पण आपल्याला काही येत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने डान्स ही कला म्हणून शिकलं पाहिजे. हे गॅदरिंग हा जो एक प्रकार असतो हा वास्तविक एक आपल्या वर्षभरात मुलांनी जे काही शिकलेले असतात, मग वक्तृत्व असेल, नाटक असेल, डान्स असेल, ह्याचे एक प्रदर्शन असतं. त्यानिमित्ताने पालकांना पाहायला मिळतं की आपली मुलं काय करतायत, काय शाळेत शिकतायत, काय कलांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. आज अप्पासाहेबांच्या बद्दल मी एवढं ऐकलेलं आहे, त्यांच्या शाळेचं एवढं कौतुक ऐकले की जिजामाता शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाही, हेच एक मला वाटतं की त्यांच्या दृष्टीने एक मोठं अचीवमेंट आहे. प्रत्येक पालकांना वाटतं की आपली मुलं चांगल्या शाळेमध्ये जावी. माझी इच्छा आहे, जरी आता भरणे मामा म्हणाले की आम्ही अप्पासाहेबांना फोन करून सांगतो किंवा अवघड वाटतं, तरी उद्या माझ्याकडे कोणी जरी आलं तर मी जरूर सांगत जाईन अप्पासाहेबांना की प्लीज माझ्यासाठी तरी ह्या एका विद्यार्थ्यांना घ्या, आणि ते घेतील याची मला खात्री आहे. शिक्षक जसं भरणे मामा म्हणाले की चांगले शिक्षक असणं अतिशय गरजेचं असतं. परवा दिवशी मला कोणीतरी एक व्हॉट्सअपवरती माझ्या मोबाईलवरती एक व्हिडिओ क्लिप पाठवली की बिहार मधल्या शिक्षकांची त्यांनी दशा त्याच्यामध्ये दाखवली. बऱ्याच जणांनी पाहिली असेल क्लिप ती. त्या शिक्षकाला ऍपलचं स्पेलिंग माहिती नव्हतं, AIPLE ऍपल. जानेवारीचं स्पेलिंग JUNVARY काहीतरी, आणि ती मुलं तेच घेऊन घेत होती खालती. तर म्हणजे एका शिक्षकाला विचारलं की दिल्लीची भारताची राजधानी कुठे आहे, काय उत्तर दिलं असेल मामा? पटना. तर पटनातील भारताची राजधानी कधीपासून झाली मला तरी माहिती नाही, मी तरी नव्हती शिकले. बरं मग बिहारची राजधानी काय आहे? तर नवी दिल्ली. म्हणलं हरकत नाही, तर चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे ना? मुलांना हसायला आलं बघा. जर मुलं त्या गोष्टीवरती हसायला लागली तर शिक्षकांचं काय आहे? याच्यावरून दिसून येतं की शिक्षकाचा दर्जा किती, शिक्षकांचा आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि एवढ्या मुलांची आपण जेव्हा जबाबदारी घेतो तेव्हा अप्पासाहेबांना खरंच माझी विनंती राहील की शिक्षक तुम्ही उत्तम दर्जाचेच ठेवले पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही तडजोड करू नका. शेवटी त्या सर्व मुलांचं भवितव्य आपल्या शिक्षकांच्या हातामध्ये आहे. दुसरा मला मुद्दा मुलांना सांगायचा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की डान्स करायला आपल्याला सगळ्यांना आवडतं, पण नेहमी एक प्रकारचा संकोच असतो की मी जर नाचलो तर आमका हसेल, तमका नावं ठेवेल. ते लहान मुले दिसत आहेत मला, म्हणून मी एक छोटासा किस्सा गोष्ट सांगते तुम्हाला की एकदा बेडकं जमलेली असतात, तर मोठा जमाव जमतो आणि त्या बेडकांना त्याची रेस लावतात, शर्यत लावतात, स्पर्धा. की एक समोर टॉवर असतो, तो टॉवर
चढायचं त्या बेडकांनी. सगळे बेडूक तयार होतात रेसमध्ये, सुरू होते रेस. काही गळतात, काही थांबतात. त्याच्या आधी त्या जमावातली बरीच लोक म्हणतात किंवा बेडकं म्हणतात की काय वेळेपण आहे हा, काय चालवलंय हे काही शक्य आहे का, कशाला एवढं अवघड करताय, मला नाही वाटत शक्य आहे. असं करत करत रेस सुरू होते. बेडकं चालायला लागतात, पळायला लागतात, धावायला लागतात, त्यांनी गळतात, मरतात, पडतात, जखमी होतात. शेवटी कष्टाने एक बेडूक त्या टॉवरवरती चढतो. चढल्यावरती उतरून खाली येतो. तो खाली आल्यावरती सगळेजण त्याच्या बाजूने जमा होतो आणि त्याला म्हणतात, बाबा तू कसा काय एवढा गेला, एवढा अवघड होती स्पर्धा, आम्हाला तर वाटलं जमणारच नाही. तर लक्षात आलं की तो बेडूक बहिरा होता. याचा अर्थ काय की कोणी काही तुम्हाला म्हणू दे, कोणी कितीही नावं आपल्याला ठेवली आयुष्यामध्ये, आपल्याला जे योग्य वाटेल, आपल्याला जे बरोबर आहे ना, कोणी कितीही की तू बेडक नाचतेस, तुला येत नाही, कशाला नाचतेस, काही गरज आहे का, नाही, मला आवडतं, मला आनंद मिळतो, मी डान्स शिकणार आणि मी डान्स करणार. मग कोणाला तो आवडो नाही ना आवडो, भले तुम्ही माझ्याकडे बघा नाही तर नका बघू, खोलीचं दार बंद करा आणि डान्स करा. कळलं का? तर आता ह्या मुली तर आपल्या सगळ्यांपेक्षा नक्कीच चांगल्या ट्रेन झालेल्या असतील. आप्पासाहेब म्हणाले की कोरिओग्राफर वगैरे आणलेले आहेत मुलींना शिकवायला. तर मला पण एकदम उत्सुकता वाढलेली आहे. मुलांना फक्त इथे शाळेची जर मुलं असतील आपल्या, त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की एवढी सुंदर शाळा आहे तुमची, तर त्याचा चांगला फायदा करून घ्या, चांगलं शिक्षण घ्या, आयुष्यात खूप मोठं यश मिळवा. नेहमी मी कुठल्याही शिक्षण मुलांच्या कार्यक्रमाला गेले तर मला आवर्जून एक या कार्यक्रमात मला बोलताना थोडंसं अवघड वाटतंय, पण मी बोलणार आहे ते की आत्महत्येचे प्रकरण मुलांच्या मध्ये खूप प्रमाणात होतं. याच्यासाठी माझा एक सल्ला आहे शिक्षकांना, पालकांना, की मुलांना तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुमच्या अपेक्षा तुम्ही मुलांवरती लादू नका. मला डॉक्टर होता आलं नाही म्हणून माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, हे कधीही मनात तसे त्यांच्यावरती विचार लादू नका. त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी बोला, त्यांचं मन मोकळं करून घ्या. त्यांच्या मनामध्ये काय शंका असतील त्या ऐकून घ्या आणि तुमची मुलं यशाचं शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्यावरती सर्वात जास्त महत्वाचं आहे की विश्वास ठेवा. कधीही आपल्या मुलांच्यावरती अविश्वास दाखवू नका. एक तर स्वतःमध्ये विश्वास तुम्ही संपादन करा आणि तोच सेल्फ कॉन्फिडन्स तुम्ही मुलांमध्ये दिला पाहिजे. आजकाल टीव्ही आणि मोबाईलचं जग आहे. जिथे जाल तिथे, रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये, शाळेत, कुठेही जावं, शाळेत नाही कुठेही बाहेर बसलं, नवरा मोबाईलवर, बायको मोबाईलवर, सगळे काय खानदान सगळं मोबाईलवर बसलेलं असतं. अरे बोला ना, तो मोबाईल घरी ठेवा, संवाद साधा. याच्या आधी टीव्ही आणि मोबाईल जेव्हा नव्हता तेव्हा जग चालू होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? होतं ना. तेव्हा पण माणसं जगत होती ना. मग आता आपल्याला काय एवढं मोबाईल आणि टीव्हीचं वेड लागलंय? त्याच्यामुळे आपल्या घरात जी आजी आजोबा आहेत ती सर्वात मोठी विद्यापीठे आहेत हे लक्षात ठेवा. त्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचा अपमान करू नका, आई वडिलांचा अपमान करू नका. त्यांना योग्य तो मान मुलांनी हा दिलाच पाहिजे. मला खूप काही बोलायचं आहे, पण आता आप्पासाहेबांनी सांगितलं की नाही वहिनी फक्त 4 मिनिटं बोलायचं. त्याच्यामुळे आता मला अध्यक्षांचं तर शाळेचं ऐकलंच पाहिजे, नाही तर पुढची ऍडमिशन करायचं नाही माझ्या एखाद्या वेळी. तुम्ही सर्वजण इथे एवढे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहायला, आम्हाला देखील या कार्यक्रमाला यायला खूप आनंद झालेला आहे. आणि पुन्हा एकदा मी या शाळेला जरूर भेट देणार आहे. दिवसा येऊन सर्व शाळा मी फिरून बघणार आहे, सर्व विद्यार्थ्यांना भेटणार आहे. मला आप्पासाहेबांचं मगाशी एक कौतुक एका वाक्यात, मला जसं बहिणे मामा म्हणाले की जय वीरूंची त्यांची जोडी आहे, दोस्तीचा त्यांनी जो एक वास्ता दिला, तर ते शोलेमध्ये जय वीरूंची कशी जोडी असते तशी ते दोघांची असते आहे असं वाटतंय. तर आप्पासाहेबांना मी मगाशी विचारलं की मुलं किती आहेत शाळेमध्ये, तर ते म्हणले 7,500. तर मी म्हटलं पावणे का, 7 का नाही किंवा 8 का नाही किंवा 7.5 का नाही. याच्यावरून त्यांचा एक मला स्वभावाचा एक अंदाज आला की हा माणूस उगीच बडेजाव करून सांगत नाहीये. ते मला 8,000 आहे म्हणून पण सांगू शकले असते, मी थोडीच मोजायला जाणार होते, कुठे का बघायला येणार होते. पण त्यांनी ॲक्युरेट मला सांगितलं. याच्यावरून माणसाचा स्वभाव दिसतो, त्यांच्या कामामध्ये जे परफेक्शन ते आणत असतील याची एक मी दखल घेतलेली आहे. आज या निमित्ताने आप्पासाहेबांना मी किंवा तुमच्या सर्व संचालकांना
सर्व आपल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, शिक्षकांना, पालकांना मी खूप खूप शुभेच्छा देते. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हे 2014 सर्वांना अतिशय उत्तम जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. संक्रांत परवाच झालेली आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि असेच आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. नमस्कार.